म्हणजे लहान बाळ जर त्याला भूक लागली तर रडतं आणि आई त्याला भाजी बरोबर बरोबर आहे का नाही? बरोबर. मग मला काय म्हणत त्याची भूक भागली तर ती रडायला थांबतं का नाही? हो 100. मग पीक सुद्धा प्रत्येक शेतकऱ्याला एक जाणीव करून देतं की मला माझी वाढ व्हायना म्हणजे मला पाहिजे ते भेटा ना, काहीतरी कमी आहे, कमी, काहीतरी आणि त्याला पाहिजे ते कमी भरून निघालं की ते आपल्या नजरेला दिसतं. ऑटोमॅटिक. बरोबर आहे का नाही? मग मला काय म्हणायचंय आता ही आपण टेक्नॉलॉजीचा आपण वरनं व्हिडिओ काढलाय, अगदी सगळं फिरून फोटो वगैरे सगळे काढलेत. तुम्ही आता हा घेतलेला जो अनुभव आहे तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना, मला वैयक्तिक असं म्हणायचंय की ज्यांची केळीचे प्लॉट खूप सुंदर आहेत ते 80 किलोचा घड काढतात, 40, 45, 35 किलोचा घड काढतात, अशा शेतकऱ्यांसाठी नाही. पण ज्यांची काय खर्च करून कष्ट करून केळीचं पीक अगदी वय खाल्लेलं आहे, अपेक्षित वाढ व्हायना, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? हो 100% मी सल्ला देईन. हा. जे शेतकरी अनुभवहीन आहेत, म्हणजे ज्यांना अनुभव नाहीत, मला अनुभव नाही थोडक्यात, मी पहिल्यांदा केळी लावली, आणि जे अनुभवहीन किंवा गरीब शेतकरी आहेत माझ्यासारखे त्यांनी 100% वापरावे, ऑर्गॅनिकची औषधं वापरावी. ह्या सरांची टीम आहे, ह्यांना संपर्क करावा, आणि रिझल्ट 100% आहेत. का तर मी जे काय वापरलं नाही ते वापरलं, म्हणजे खोटं बोलणार बी नाही, आणि वादर काय वापरले नाही मी. म्हणजे वापरा जे प्रॉडक्ट फक्त सोडलेत केळीला, दुसरे इस्रायल म्हणून बॅग कुठली वापरलेलीच नाही. का तर जे वापरलं तेच वापरलं म्हणणार मी. म्हणजे तुम्ही वॉटर सोलेबल इस्रायल कुठलंही वापरलेलं नाही मी, फक्त ह्यांचे 2 आधी जे काय असेल अगोदरच ते डोक्याच्या बाहेरचा विषय आहे तो. अगोदरचा विषय डोक्याच्या बाहेरचा आहे तो. ह्या 2 महिन्याचं जे शेड्यूल आहे ते दुसरं काय सोडलं नाही मी. काय तर ऍक्च्युअली मी इथनं औषध सोडतो, म्हणजे पाकिट वगैरे म्हणजे दिसत पडलेली कोणी वापरलं असेल तर ऍक्च्युअली तिथं काय नाहीच. म्हणजे वापरलं नाही ते वापरलं म्हणायची काही गरज बी नाही, किंवा ज्याचा आपण काय स्वीकारच केला नाही बघू त्याचं काय नाव पुढे घ्यायची गरज नाही आपली काय सुद्धा. तर 100% माझा नवीन शेतकऱ्यांना आणि गरीब शेतकऱ्याला सल्ला राहील की वापरा बायो ऑर्गॅनिकचं जे प्रॉडक्ट आहेत ते 100% चांगले आहेत, आणि रिझल्ट हे 100% आहेत. का तर मला जाणवलेत 2 महिन्यामध्ये केळी पिकामध्ये एवढा बदल झाला की अक्षरशः मी ही केळी सुद्धा ही राहायला सुद्धा मोडायला मनस्थित होतो. वाटायचं ऊस लावा कुठेतरी 80-90 टन गेला तर मोठ्या वर्षी पैसे येतील, त्या केळीच्या काहीतरी उगाच भानगडीत पडलो. पण सुदैवानं संपर्क झाला, काहीतरी नशिबात असावं, आणि हे औषधाचा संपर्क झाला, औषधं सोडले, आणि 2 महिन्याने 1 दिवस झाला आपल्या डोस सोडून. तर समोर फरक दिसतोय. आणि हे तर लोकेशन तुम्ही बघितलेलंच आहे, लोकेशन हलवलेलं नाही. व्हिडिओ काढायच्या अगोदर तुम्हाला असे शब्द नाहीत सर आमचं काहीतरी खपायसाठी तुम्ही काहीतरी बोला, असं काय का? नाही ते मी तर काय स्वीकार करू, मी बी शिकलेलं आहे ना, मी ना कारण जे केलं नाही ते का करणार मी. मग मला काय म्हणायचं बघा, आपला हा छोटासा प्रयत्न आहे पण उद्देश खूप मोठा आहे. हो खूप मोठा. फक्त विषय कसा आहे, तुम्ही जे सांगताय आम्हाला पण तेच सांगायचंय आणि तेच दावायचे की दिशाहीन काम दशा करते. हो बरोबर आहे. दिशाहीन तिथं अर्धा एकर मॉल नाही. हो बरोबर. दिशा भेटली असती ती अर्धा एकर मॉल आज आपली तिथे केळी असते. बरोबर. ह्या संपर्क जर लवकर झाला तर हा माझी ही केळी अशी आपल्याला दिसली असती. मला काय म्हणायचंय, असेच आपल्या मार्केटमध्ये जे काही शेतकरी खर्च कष्ट करून प्लॉट अनाठाईन खर्च करून जर प्लॉट वाया जातात, आणि ते हे व्हिडिओ पाहून जर त्यांनी धाडसी निर्णय घेतला की वापरा बायोऑर्गॅनिक आपल्याला वापरायचंच, मला काय म्हणायचं 2च डोस घ्यायचे. हो ठीक आहे. तुम्ही एंड पर्यंत कुठला शेतकऱ्यांना नाही घेऊ द्या. 2 डोस तुम्हाला जाणून देते की वापरा बायोऑर्गॅनिक मध्ये काय पॉवर आहे. 100% मला जे रिझल्ट समोर दिसला. आणि आता बघा, मला आता विचारायचं, तुम्ही तर उत्तर योग्यच देणार आहेत की आता तुम्हाला हा रिझल्ट भेटला सर बरं का, आणि तुम्ही इथनं पुढे जर नाही वापरलं आम्ही तुम्हाला काय करू शकतो सर? काहीच नाही. आम्ही तुम्हाला नाही असं म्हणू शकतो. शेवटी वापरणार स्वतः म्हणा मला काय. मला काय म्हणायचं, एवढं दिसून जर तुम्ही म्हणले सर नाही तुमचं जरा महागच आहे, आम्ही तुमची टेक्नॉलॉजी कंटिन्यू नाही करू शकत. आता सध्या कसं आहे माहिती आहे का सर, आता शेतकऱ्याला महाग काय स्वस्त काय तो शेतकरी बघत नाही. शेतकऱ्याला रिझल्ट मिळाला का तो ऍक्च्युअली कर्ज काढेल, कोणाचं 5 रुपयाने पैसे काढेल, पण ते औषध सोडेल जर त्याला रिझल्ट भेटला तर. 100% नाही, ते तुम्ही जे म्हणताय ना ते स्वतःचा निर्णय घेणारा शेतकरी मी म्हणतो आज तो बंगल्यातच राहणार आहे का, पण जर इतरांचं काय ऐकलं. बरोबर. आज मार्केट कसं चाललंय तुम्हाला सांगतो. मार्केट असं चाललंय जे काय म्हणजे त्यांच्यावर काय बोलायसारखंच नाही, अशी मंडळींची भेटी पडतात. हो बरोबर. ते काय म्हणजे घ्यायचं नाही, पण अशा मंडळींची भेट पडते त्यावेळेस तुमच्यासारख्या शेतकऱ्याला ते जे काय शुभचिंतक भेटतात ते काय शब्द वापरतात आहे का, की उचललीवर का केळी काय वापरलं असं आहे का, बरोबर किती खर्च झाला, तेवढ्यात तर 2 बेसळ डोस आली असते बघा बरं का. बरोबर. मग बेसळ डोसवर बोलते किंवा कशावर काय बोलते, आणि त्याच्यापासून म्हणजे एकतर दिशा भेटलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्या गावाला जायचं त्या गावाचा रोड भेटलाय, पण तिथे एक मध्येच एक असा माणूस येतोय कोणी का ना. बरोबर. ती काय म्हणतोय, साहेब हे रोडनी नका जाऊ, अहो इकडून गेला ना तुम्ही 10 मिनिटात जाता, इकडून तुम्हाला अर्धा तास लागेल. ते अर्ध्या तासाने का मी म्हणतो जाय ना, तिथं दिशाच भेटणार आहे आणि त्याच गावात पोहोचणार आहे. पण इकडून 10 मिनिटांनी तुम्हाला इकडून गेल्यावर 10 मिनिटात तुम्ही पोहोचताय म्हणून सांगून तुम्ही तिकडून 2 तासात पण पोहोचत नाही. अशी दिशाभूल करणाऱ्या कुठल्याही माणसाचं कुठल्याही शेतकऱ्यांनी
बळी जाऊ नये, माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. आणि तळमळीची विनंती, त्याचं कारण असं की ज्या वेळेस काय सगळं घडतं ना ते स्वतःलाच भोगावं लागतं. बरोबर आहे. मग माझं वैयक्तिक मत आहे, जर आपल्या नजरेला दिसत असन, आपल्या नजरेला जाणवत असन, आणि तरी बी आपण कोणाला तरी विचारत असन, त्याचा सल्ला घेत असन, आणि सल्ला देणारा उलटा सल्ला देत असन, तर असा सल्लागाराचा सल्ला ऐकावं का आपण? नाही, 100% नाहीच ऐकला पाहिजे. जे कारण आधीच जिरली लागेल, आधीच जिरली हो बरोबर, परत जिरून घ्यायची का? तर नाही घेतली पाहिजे. आणि जे समोर दिसतं ते मान्य करावं लागेल. हा, कारण आम्ही पण एवढा व्हिडिओ काढण्यापाठीमागचा सर आज हा उद्देश आहे. बघा, तुम्ही अर्धा एकर मूल्य म्हणजे आम्हाला पण खूप वाईट वाटते. विषय असा आहे की कुठलाही शेतकरी असू दे, तो कष्ट करतो, खर्च करतो, कोणाला भीक मागत नाही. बरोबर. त्याची एकच इच्छा आहे की माझ्या कष्टाला बळ मिळावं. हो, त्याच ठिकाणी वापरा बायोऑर्गॅनिकने तुम्हाला एक न्याय दिलाय, सपोर्ट केलाय. कुठला? की तुम्ही तुमच्या पद्धतीत तुम्ही जे वापरता ते वापरा, फक्त हे ऍड करा. बरोबर, असं म्हणणं आहे का? बरोबर. आज मार्केटमध्ये काय म्हणणं आहे, दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवा बंदूक आणि हाना गोळ्या. ठीक आहे. म्हणजे मार्केटमध्ये कसं म्हणलं जातं की आमचं जीव किंवा काहीच वापरायचं नाही, फक्त एवढंच आहे का? असं आहे का? काय कुठला स्वार्थ तुम्हाला जाणवला लागला? म्हणजे सुरुवातीला बघत साहेब आले त्यावेळी काय म्हणले, तुमचं जे पहिलं आहे ते आहेच का, फक्त हे ऍड करा तुम्ही, तुम्हाला रिझल्ट जाणवेल. हा, ऍड का करा, ह्याच्या पाठीमागचा उद्देश हा आहे की आपण टाकलेल्या खताचं विघटन होणं पहिली गोष्ट महत्वाचं आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, विघटन जरी झालं आणि खतं जरी उचलून दिली तरी काय खताची जी डिफिशियन्सी असते ती पण भरून निघणं गरजेचं आहे. बरोबर. मला काय म्हणायचं, आज तुमचं पीक अन्नद्रव्याने तृप्त वाटतंय का तुम्हाला? 100% वाटतंय मला. तृप्त म्हणलंय मी. हो, तृप्त वाटतंय. आहे का नाही? हो, 100. आणि ह्याच्या अगोदर तुम्ही देत होता पण तृप्त होत नव्हतं. तृप्त नव्हतं, पण ते वाढत नव्हतं. उत्तर सरळ सरळ आहे. तर तुम्ही जे काही हे मार्गदर्शन घेतलेलं आहे, हिथनं पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहे? हो, 100% मी कंटिन्यू करणार आहे. ओके. तर तुम्ही आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तसं माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आणि केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी असतील त्यांनी हा व्हिडिओ पाहून एक थोडासा निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण आम्ही हे जरी व्हिडिओ बनवत असलो तरी आम्हाला सरांपर्यंत यायला खूप काय, म्हणजे आम्ही कुठनं कोण कसं कसं येतो आणि अगदी सरांपाशी आम्ही प्रत्येक शेतकऱ्यापाशी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पहिले व्हिडिओ, दुसरे व्हिडिओ काढून एकत्रीकरण करून जोडून ती एक स्टोरी बनवून आम्ही युट्यूबला अपलोड करण्याचा प्रयत्न करतो. आमची सर्व शेतकऱ्यांना एक विनंती असेल की तुमच्या भागात तुमचे काही केळी क्षेत्रातले काही ग्रुप वगैरे व्हॉट्सअपला जर असतील तर तुम्हाला ज्या दिवशी व्हिडिओ हा पाहायला भेटेल त्या दिवशी कमीत कमी 2-5 ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा. त्याचं कारण असं की आपण कुणाला 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये देऊन सहकार्य नाही करू शकत, पण आपण एक व्हिडिओ शेअर करू शकतो. हो, मोफतचा व्हिडिओ शेअर करा, काय अडचण नाही. आणि तो व्हिडिओ आपण जर शेअर करण्याचा जर प्रयत्न केला आणि तुमच्या त्या शेअरमुळं जर काय हजारो शेतकऱ्यांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करत असेल आणि तो न्याय त्यांना भेटत असेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला त्या एका शेअरमुळं जर भेटत असेल, नक्कीच बरोबर आहे. आपण नाही ते शेअर करतो, फालतू गोष्टी शेअर करण्यात काय अग्रेसर आहे, त्याच काय विषय आहे का नाही? हो, बरोबर. नाही ते स्टेटसला ठेवतोय, नाही ते मी म्हणतो तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं जर स्टेटसला ठेवलं आणि तुमच्या स्टेटसमुळं नाही काय 4 लोकांचा फायदा झाला तर ते कमीत कमी म्हणतील बाबा ह्याच्यामुळे माझा फायदा झाला, आहे का नाही? बरोबर. कारण आपला हा उद्देश काय, मार्केटला आज काय चाललंय, नाही ते जेव्हा एका मिनिटाचे 2-2 शब्दाचे त्या टिकटॉकला म्हणा, फेसबुकला म्हणा व्हिडिओ चाललेत, बरं त्यातनं टाइमपास चाललाय. टाइमपास आहे, काय विषय बोलतच काय वेगळं नाही. न्याय तर काय कुणाला भेटा नाही, 100%. पण ह्यातनं आपण न्याय द्यायचा प्रयत्न करतोय शेतकऱ्याला. आता बघा, मला अजून एक सांगायचंय, शेतकऱ्याला न्याय द्यायचा कुठला प्रयत्न करतोय की चाललेलं कष्ट, वेळ, पैसा इथं कारणी लागतोय. बरोबर. दुसरी गोष्ट, ह्याच्यापासून निघणारं उत्पादन हे एकदम ऑर्गॅनिक निघत आहे. ऑर्गॅनिक. आणि खाणारी आपली जी काही शेतकरी मंडळी असतील, जी काही सुशिक्षित मंडळी असेल, ह्यांना आपण शेतीत पिकवलेलं जर ऑर्गॅनिक खायला भेटलं तर दवाखान्यापासून आपण लांब राहतो. आणि जर हेच टाकलेलं सगळं केमिकल, स्प्रे केलेले सगळे कीटकनाशक, बुरशीनाशक असेच जर आपल्याकडे खाण्यात आले तर आपल्याला दवाखान्यात जाऊन ते सगळ्या गोळ्या औषधं घेऊन तिथले शेड्यूल चालू करावं लागतं. ते 100%. म्हणजे जसं बाग पिकाला शेड्यूल करतात तसंच ते महिन्याला कोर्स चालू करायचे, 15 दिवसाच्या गोळ्या. आणि हे असं कोणाला जर वाटत असेल की आमच्या घरामध्ये दवाखाना नाही आला पाहिजे तर वापरा बायोऑर्गॅनिकचे जे काही तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर ते व्हिडिओ तुम्ही थोडेसे शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. शेतकरी खूप जाणकार, हुशार आहे, त्यांना कळतं की आमचं कष्ट, खर्च कुठं वाया चाललंय. आणि त्यांनी ज्या वेळेस हे वापरा बायोऑर्गॅनिक स्वीकारतील त्यावेळेस माझा एक शब्द आहे की तुमचा कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांचा एक 10 ते 30% खर्च कमी होऊन तुमचं वापरा बायोऑर्गॅनिक वापरल्यामुळे निघणारं उत्पादन ऑर्गॅनिक निघून खाणाऱ्या जनतेला आपल्याला शुद्ध अन्न खायला मिळेल. शुद्ध अन्नापोटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि ते ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस खरं भारत आपला सुजलाम सुफलाम झालेला असेल. सोने की चिडिया म्हणतात उडत होती भारतामध्ये,
पण ते केमिकल दाणेदार वॉटर सोलेबलनी आपण असं सगळं करून टाकलंय, त्याची गरज पण आहे नाही असा विषय नाही. पण ते देत असताना आपल्याला ऑर्गॅनिकला स्वीकारणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण प्रॉफिटमध्ये 100% येऊ. जर आपण फक्त एकच धरलं तर मला काय म्हणायचं बघा, जर मीठ टाकल्यावर चव येते तर मग मीठ पाण्यात टाकून आपण भाकर चूस करून खातो का हो? नाही, ते लिमिट मध्ये पाहिजे ना. सगळ्या गोष्टीला लिमिट आहे आणि प्रमाण आहे. मग प्रमाण जर दिलं तर 100% आपण एकमेकाला सक्सेस करू. तुम्ही अगदी वेळ काढून आम्हाला जसं गल्लं तसं सांगितलं त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीकडून, आमच्या करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून तुम्हाला टायमिंगवरती न शब्द तुमचा मोडता समाधान भगत सरांनी मार्गदर्शन दिलं. सुहास मिटकल सर आले. सर्वांकडून तुमचं मनापासून सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.